भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मन चरणी ठेवावे बांधून आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटो देऊ फाटे आले भागा ते करीतो तुझेच नाम उच्चारितो आता हृदय आपुले चौफाळून या भले परी बैसो पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारुणी आता श्रीपादनाथं गुराज वैर्यं मोक्षोडाम ध्यानदानैकदक्षं घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेदविदावृष्टं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः येणे मुखे तुझे वर्णी गुरुनाम ऐसे दे प्रेम काही कला सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः श्रीकृष्णाय वयं नमः। जयाचे निवाक्य उजडे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंक होय। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 4 श्लोक आहे 35वा। 34 श्लोकामध्ये ज्ञानाबद्दल सांगितले माऊली ज्ञानोबरायांनी। ते ज्ञान पैगाबरवे जरी मनी अथावे अनावे तरी संताया भजारी सर्वस्वी तेथ ज्ञानाचा कुरुठा सेवा हा दारवंटा स्वाधीन करी सोबटा ओळखून तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुशिले अंतःकरण बोधले संकल्प नाही। काय होईल? ज्या वाक्याने दयाचे निवाक्य उजळे झाले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंक होय। तुम्ही इथं बोलू शकता, कीर्तन करू शकता, प्रवचन करू शकता, हा कशाचा परिणाम आहे? आता सांगितलं ना, कारणाशिवाय कार्य घडत नाही, कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही। सगळ्यांना सगळं आवडतं असं नाही, सगळ्यांना देव आवडेल असं नाही, सगळ्यांना गुरु केला तरी आवडेल असं नाही, नवरा केला तरी आवडेल किंवा पटेल असं नाही। त्या उक्तीप्रमाणे आज माझे सद्गुरू रामदास बाबा बुधवारी घोटी काय कारण आहे, माझ्या सद्गुरूंना जाऊन 25.5 वर्ष झाली। 25 वर्षाच्या काळामध्ये 10 वर्षाचा काळ माझा त्यांच्या बरोबर गेला। बाबा जायच्या काळामध्ये मी तुमच्या शहापूरला आले। बाबा यांचा काळ 25 वर्षाचा, शहापूरला येऊन मला 25 वर्ष झाली। 25 वर्षाच्या काळामध्ये हे जे काही दिसतंय ते सगळं एक सद्गुरूची कृपा आहे आणि त्याचं सगळं आपलं काहीच नसतं। आपण बरोबर आणलेलं नाही, येताना जाताना नेणार नाही आणि येताना आणलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये फक्त ते देवाचं म्हणून राहा, देव तुम्हाला मोक्ष देईल। कारण जीवाला मोक्ष मिळवण्यासाठी गुरु करायचं असतं। गुरु तेथे ज्ञान, गुरुजवळ काय पाहिजे? गुरु तेथे ज्ञान। कसलं ज्ञान पाहिजे? ऐक ज्ञानाचे लक्षण। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नाबोलीचे ज्ञान। आता तुम्ही शेतामध्ये ऊस लावला, गवत लावलं होतं का? पण गवत काढता काढता तुमच्या किती अंगाला येत आहे, येते का नाही? कपाशी लावली, गवत लावलं नाही, गवत नाही लावलं, खुरपायला लागतंय। तसं आपल्या शरीरामध्ये काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, तुझं माझं चांगलं वाईट कचकचून भरलेलं आहे आणि ते बाहेर काढण्यासाठी नाम आहे। अनुग्रहाच्या नावाने अष्टसाती भाव होतात, प्रबोधाच्या नावाने जगात देव भरलेला आहे याचा अनुभव येतो। पण गुरुच्या सान्निध्यात गेलं, गुरुबरोबर चर्चा केली, बोललं, बसलं, हे माझं होत नाही, ते होत नाही, हे कसं होईल, ते कसं होईल, त्यावेळेला आपल्याला अनुभव आला। आपण तो सांगितला, मला असा असा अनुभव आलेला आहे। अष्टसाती भाव सगळ्यांचे होतात, अनुग्रहानंतर कोणाचे होत नाही असा एक माणूस नाही की जो इथं ढचा रडलाय। जेव्हा इथं मंडप नव्हता तेव्हा तुम्ही होते। असा धड 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 पाऊस आला तर हा खालचा तळवट उचलला, त्याला असं कृष्णासारखं लावलं आणि त्याच्या खाली कार्यक्रम केला। एक सप्ताह असाही केला, एक मेळा असंही केला। ते देवाचे उपकार का करतो हे सगळं? तो कशासाठी करायचे त्याला हे सगळं? तर आपण आलो कुठून त्याचा शोध घ्यायचा आहे। कुठून आलो? या अवकाशामध्ये आपण वासना देऊन राहतो, जगतामध्ये आलो। कसे आलो बुवा? पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी। आपण काय असे नाही आलो, पापाचा महाचिरा पुण्य जोखनी सारा चुरा बनलिया तुळा भारा तया नरड दृढ पाप बुद्धी। का पापाची बुद्धी होते? एवढं वर्ष पुण्य आहे तेवढं पाप आहे आणि माणूस म्हणून जन्माला आला त्याला चांगली बुद्धी होत नाही, त्याला कारण त्याच्या पापाचं कर्म। आता एवढं पुण्य आणि एवढीच पाप आहे, तो माणूस म्हणून जन्माला आला तर त्याला परमार्थ करायचा।
नाम घ्या वाटतं, चिंतन करा वाटतं, गुरुला भेटा वाटतं, गुरुला बघा वाटतं. डोळे कशाला देते? देव पाहायसाठी दिले. कोणता देव? माझ्या विठोबाचा आपणची देव. आणि ते सांगून ठेवले, जिथं गुरु आहे तिथं ज्ञान. मग तुम्हाला काय? सुख दुःख मिश्रित प्रपंच आहे. तुम्हाला सुख मिळवायचं. सुख कुठे? तुमच्या आतमध्ये सुख आहे बाळांनी. चिंतन करा, तुमच्या आतमध्ये सुख आहे. आत हरी, बाहेर हरी. हरीने घ्या रे आत्मसुख. आतलं सुख माझ्या सद्गुरूंनी मला दिलं आणि मी तुमच्या गावाला आलो. नाहीतर काय तुमच्या गावाला यायचा माझा संबंध नाही. माझ्याकडे नाम नसतं, माझ्याकडे सांगितलेलं निरोपाचं कारण नसतं, तर मी तुमच्या गावाला आलोच नसतो. निरोपच नसला म्हणजे मी कशाला तुमच्या गावाला येतोय? या उन्हाळ्यामध्ये दुधा तुपाचं खाणारा तिकडचं कशाला येतोय? मी त्याला कालच बडबड केली, म्हटलं एवढा चांगला रोज दुधा तुपातलं साजूक तुपातलं खाणारा, रोज दह्या दुधाचा नैवेद्य त्याला हे एवढा एवढा त्याचा तो रोज डोळ्यापुढं नाव त्याला खायला लागते. पनीर रोटी त्याला खायला लागते, आलू टिक्की त्याला खायला लागते, पनीर टिक्की काय 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 खातो. तू इथे येऊन बसलायस. म्हटलं सुंदरपैकी मुगाच्या डाळीचं दिरडं करावं, त्याच्यावर खिसलेलं पनीर टाकावं, त्याच्यावर बटाटा उकडलेला खिसलेला टाकावं, त्याच्यावर नॉर्मल थोडंसं आंबट गोड हे टाकावं तयार, आणि त्याचा गोळा करून त्याला खायला द्यावा. आणि तो इथं आलाय. का आलाय मला माहित नाही. कोणाच्या इच्छेने आलाय, कोणाच्या अपेक्षेने आलाय. देव आवडतो सगळ्यांना असं नाही. देवदेव सगळे करतात, पण देवदेव करणं वेगळं. देवदेव म्हणत मी सांगतो म्हणून नाही. देवदेव म्हणून व्यर्थ काय हिंडाशी निजे देव नेण्याशी मुळकर. मला माझ्यातला देव माझ्या सद्गुरूने दाखवलं म्हणून मी तुमच्या गावाला आलो. तुमच्या गावाला येण्याचं कारण, मी जर गुरु केलाच नसता, कुठेतरी नोकरी नक्कीच केली असती आणि नोकरी करून मी माझं आयुष्यमध्ये राहिला असतं. पण एक ईश्वराची काही लीला असेल अगम्य, आणि काही लोकांचं पुण्य असेल. कारण पुण्य असल्याशिवाय गुरु भेटत नाही, पुण्य असल्याशिवाय देव भेटत नाही. आधी एक अवघड गोष्ट आहे, बहु अवघड आहे संत भेटी. पहिली गोष्ट म्हणजे गुरुची भेट, संताची भेट अवघड आहे. कारण तो काय करतो? आपल्याला आपल्यातला देव दाखवतो, आणि आपल्यातला देव कळाला की आपल्याला काय होतं? शिव फुटतं. लई कळालं असं वाटतं. मी तर त्यांनी त्यातलं दयाचे नि वाक्य उजेडे झाले चित्त निधडे, ब्रह्माचे नि पाडे निशंक होय. निशंक, शंकाच नाही, अब्रह्माच नाही. अशा प्रकारचं गाढ ज्ञान दिलं. कोणतं ज्ञान दिलं? जे मनी आठा आणावी, पण संता या भजावे सर्वस्वीची. गुरु केला, नाम मिळालं, चिंतन झालं, अनुग्रह झाले, प्रबोध झाले, कीर्तनकार झाले, प्रवचनकार झाले, पण ब्रह्म ते सांगतात ब्रह्माचे नि पाडे निशंक होय. शंकाच नाही की तुम्ही ब्रह्म आहात. जग ब्रह्मरूप जाणे साधूचे लक्षण. जग ब्रह्म आहे, संपूर्ण जग ब्रह्म आहे. मग आता इथं आलं कुत्र ताटात घेऊन जेवायचं का? तुकोबारायांचा अभंग आहे, जग देवतरी निवडी निराळे ज्ञानाच्या आंधळी भारवय. भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाथाळाच्या माता अनुकाटी. काय सांगितलंय त्यांनी? परमार्थ चालू आहे, कुठे दे नाही परमार्थ सगळीकडे. अरे बापरे, तुम्ही कोणत्याही देवाला जा, किती गर्दी, भर भरून, पण किती दर्दी. परमार्थ करत असताना जीव दर्दी बांधला पाहिजे. त्याला नामाची गरज वाटली पाहिजे, गुरुची गरज वाटली पाहिजे, त्याला देवाची गरज. किती साधू संतांनी गुरुसाठी केलेलं आहे. तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करता, गुरुचरित्राचं पारायण करताना गुरु महाराजांनी, गुरु दत्तात्रेयांनी सांगितलं, माझ्या पायाला खूप मोठा आजार झालेला आहे. माझ्याबरोबर कोण येत आहे तुमच्यातलं? हजारो शिष्य, आणि एक शिष्य संदीपक म्हटला, मी येतो बाबाजी तुमच्या बरोबर. काशीला जाऊन राहिले, गुरुला बरं वाटेपर्यंत गुरुला घेऊन काशीला राहायचंय. माझे बाबा वारकरी संप्रदायाचे होते, मंकट स्वामींचे शिष्य होते. पण मोठ्या बाबांकडनं हा विषय कळाला, बाबा रे तू 2 शब्दाचा अभ्यास करतोय, तुला सिद्धी प्राप्त झाली असेल. आणि पहिली गोष्ट शिंपी घराण्यातले, आणि त्यांना आळंदी आणि पंढरीची वारी होती त्यांची वर्षाची. आषाढीला पांडुरंगाला जायचं आणि कार्तिकीला आळंदीला यायचं. बाबांच्या घरची आजही वारी चालू आहे, आषाढी कार्तिकी विसरायचंच नाही. देवाला करमत नाही आपल्याशिवाय, पण आपल्याला माहित नाही देवाला माणसाशिवाय करमत नाही. माणसाला देवाशिवाय करमत. घरात गावात गल्लीत इकडे तिकडे गत 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 करत बसतील. इथं येणार नाही, इथं त्याच्याशी गोष्टी करणार. तुम्हाला 10 मिनिटाचा वेळ असला ना, 10 मिनिटात सुट्टी आहे ना, फक्त इथे त्याच्याशी गोष्टी कर. का म्हणून असं आहे, का म्हणून असं. त्याच्याशी बोला, तो आपल्याशी बोलतो. त्याच्याशी हसा, तो आपल्याशी हसतो. आपल्याला पाहिल्यावरती त्याला आनंद होतो. हा आनंद आपण पाहत नाही. सगळ्यांना कसं काय कळेल आपल्याला पाहून देवाला आनंद होतो? सगळ्यांना कसं काय कळेल? सगळ्यांनाच कळालं तर मग येतील ना. अरे आपल्याला देवाने बोलवलंय. बोलवत नाही देवा आपल्याला? बोलवत नाही देवा आपल्याला? बोलवतं का नाही?
काय रे बाबा नाही आला, हा येतो येतो, नाही आलं तरी आनंद, आला तरी आनंद. दुःख कशाचं करता, कारण गर्दी पाहिजे, गर्दीचं काही काम नाही इथं. बाई 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 बाई. मागे एक कार्यक्रमामध्ये एक बाई आली कुठल्या तरी एका गावची, गेली गावाला, म्हणली काय तिथं 7-8 माणसं तर होती, कोणी सुद्धा नव्हतं. ती 8 का असना पण ती देवाची लाडकी आहे. इथं जो आला तो देवाचा लाडका आहे, तो आवडतो. तुम्ही देवाला आवडतात हे तुम्हाला माहित नाही, कारण देव तुमच्यात राहतो. तुम्ही ज्या दिवशी आवडणार नाही त्या दिवशी तो निघून जाईल. समजायचं आज आपण देवाला, देवाने आपलं सोडलं, देव आपल्यात आहे, आपण देवाला आवडतोय म्हणून देव आपल्यात राहतोय. आणि देवाने जर आपल्या शरीराचा त्याग केला तर कोणाला आवडणार आहे? घराला, तालुक्याला, जिल्ह्याला कोणाला आवडणार आहे? चला उचला बोल बाई राम नाम सगळं. कारण त्यांनी त्याने गुरु आधी असानी नाही ना. रामासारख्या रामाला गुरु करावं लागलाय, कृष्णासारख्या कृष्णाला गुरु करावं लागलाय. गुरुच्या घरी धुणं भांडी पाणी स्वयंपाक दुनियादारी शेणी गोळा करणं गुरं वळणं सगळी कामं गुरुच्या घरी बरं का. आश्रमावर केली त्यांनी सगळी कामं केल्यानंतर ते परत आपल्या प्रपंचात जाऊन निवांत राहिले. पण ज्ञान जयाचे नि वाक्य उजेडे झाले चित्त निरडे ब्रह्माचे निपाडू निशंक होय. तशी सेवा केली म्हणजे उपदेशरूप प्रकाशापासून ब्रह्माप्रमाणे निशंशय निर्धास्त असं तुमचं काय व्हायला पाहिजे. निर्धास्त माझा गुरु आणि मी या जगाचं मला काही घेणं नाही म्हणून मी तुमच्या पुढे तुमच्या समोर जो आहे ना फक्त एका गुरुतत्वामुळे. माझे बाबा मला भेटले जर नसते तर मी तुमच्या गावाला येण्याचा प्रश्नच नाही. कशी येतो मी इकडे मला सुरू आपल्या उन्हाळ्यात तुम्ही तिथे राहतात, आतल्या उन्हाळ्यात तुम्ही तिथे राहतात. हो राहतो, मला करमतं कारण माझं देवी तिथं एवढ्या उन्हाळ्यात हो नाही ऊन लागत आम्हाला. जोपर्यंत आपल्याला आतमध्ये आपला आत्मा मालक आहे. गुरुने काय दाखवलं तुम्हाला तुमच्या आतमध्ये आत्मा आहे. प्रबोध दिला ना, प्रबोधाचं चिंतन कोणी करत नाही म्हणून कळत नाही. आणि प्रबोधाचं चिंतन जर कधी करायला लागला आणि त्याला जर कळला अरे आतला जर नसला तर आपली काय अवस्था आहे. आतला एक आवाज आहे सुंदर असा, आतला आवाज ज्याला कळाला तो गुरुची पाक कधी सोडतच नाही. त्याला माहिती आहे की मी कुणामुळे इथं मी कुणामुळे बोलतोय. माऊलींचे शब्द म्या बोलविले विरू बोले, म्या चालविले सूर्य चाले. म्या शब्द आहे, म्या मी नाही म्या. आपल्याला गावढळ वाटतोय, तो सांस्कृतिक शब्द आहे. संस्कृत मधला सांस्कृतिक शब्द आहे. काय बाई म्याच म्हणता ते तुला कुठं माहिती आहे म्या शब्द काय ते? देवाचा शब्द आहे. म्या बोलविल्या विरू बोले, म्या चालविले सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण वाहले. जगाशी चालत तर मीचे जगाचं चलन वलन करणारा तो परमात्मा आहे ना. तो अर्जुनाला म्हणतो मीच एक आहे बघिता आता बोलवणारा ऐकवणारा दाखवणारा. किती वर्ष ऐकतोय आपण, किती वर्ष ऐकतोय. चाले हे शरीर कोणाची आसक्ती, कोण बोलवी तो हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका. अरे आतला नसेल तर पाहणार नाही, आतला नसेल तर ऐकणार नाही, आतला नसेल तर बोलणार नाही. आणि मग आतमध्ये कोण राहतं? तैसा हृदयामध्ये रामदेव राहतो. आतमध्ये कोण राहतं? मद हृदयी तुझ्या कानामधून. त्याला काय कळतंय? गुरु काही बोलत नाही कारण त्याला माहिती असतं की देवबुद्धी. आत्मबुद्धीच्या ठिकाणी काहीच नाही. निशंकता यायला पाहिजे. आणि निशंकता कधी येईल बुवा ते सांगतात. ते वेळे आपण पियासहित ये अशेचे भूते माझ्या स्वरूपे अखंडित. अर्जुना तुला अशा प्रकारचं निशंक ज्ञान होईल. जो येईल तो माझा आहे, जो येईल तो, कारण त्याच्यात मी आहे. ज्ञान काय आहे? गुरुने काय दाखवलं? आता हिने एक शब्द वापरला कशी बोटाने दाखवू तुला. हे अनुभव गुरुच्या बोला. तुला जे बोल ब्रह्म सांगितले ना त्याला बसत जा, चिंतन करीत जा, नामस्मरण करीत जा. इकडल्या तिकडलं बोलायला तोंड दिलेलं नाही. घेई घेई माझी वाचे, तुमच्या वाचेचा आम्हाला घेणं नाही. तुमच्या वाचेने काय करायचं ते तुम्ही ठरवा. तू कोणाचा अभंग घे. घेई घेई माझी वाचे गोड नाम. आणि गोड आवडत आहे काय तुम्हाला? गोड आवडत आहे का? आवडत आहे गोड. तुम्ही चेक भेटल्या मला गोड आवडणार आहे. गोड आवडत नाही. देवाचं नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, म्हण माझे केशवा कावा नाही. अमृत कुठे तयार झालं? समुद्रामध्ये, म्हणजे पृथ्वी तलावर. वाटलं कुठं? पृथ्वी तलावर.
पण आपला अमृत किती श्रेष्ठ आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन काळा. कोणाला योगी म्हणायचं? नुसते भगवे कपडे घातले, एवढ्या दाटा केल्या, एवढ्या हाते लाल डोळे करत फिरले, त्याला काही योगी म्हणायचं का? योगी कोणाला म्हणायचं? संसारात राहून संसाराची निसंग राहतो त्याला योगी म्हणतात. हे मदतचिस्तव झाले, हे सगळं म्या नाही केले. ऐसे जे निदानितलं तर सुटला का? सुटायचं असेल तर इदम न मम, हे माझं नाही. देह हे आपलं शरीर काळाचं खाद्य, जे गेले त्याच्या मागे आपल्याला पण जायचंच. एक दिन जानाही पडेगा. पण गुरुनी काय केलं? आपल्याला नाम दिले. नामाचा परिणाम झाला नाही का? झालाय. झाला नाही का? झालं. काशीला गेला तो गुरुला घेऊन, रोज गुरुला गंगेचं पाणी आणायचं, गुरुला आंघोळ घालायची, चंदन कपडे घालायचे, चंदन लावायचं, भिक्षा मागून आणायची 5 घरं. भिक्षा मागून आल्यावर जो पदार्थ बनेल तो गुरुला घालायचा, नंतर आपण जेवायचा. त्याचा नियम. गुरु भक्ती त्याची फळली. काशीचा विश्वेश्वर प्रसन्न झाला. काशी विश्वेश्वर म्हटला, दीपक तुला काय पाहिजे? मग तो म्हणला, थांबा मी गुरुला विचारून येतो मला काय पाहिजे ते. मला तर काहीच नको, माझा गुरु आहे, मला सगळं आहे. नाही म्हणे, तुझ्या भक्तीला प्रसन्न झालं. तेवढ्यात ब्रह्मदेव तिथे आले, विष्णू तिथे आले. तुझ्या भक्तीने आम्ही प्रसन्न झाले. तू माग. कशाच्या भक्तीने प्रसन्न झाले ते? गुरुच्या भक्तीने. तुम्ही प्रपंचाची सेवा कितीही करा, देव तुम्हाला काहीही मेवा देणार नाही. कधी देईन का? नाही देणार. प्रपंचाची सेवा करून तुम्हाला काहीही मिळणार नाही. आणि देवाची सेवा, सद्गुरूची सेवा, सकळ देवांचे दैवत सद्गुरुनाथ एकाला. कारण गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु परता देव दुधा पाहता त्रिभुवनी नाही. कारण तुम्ही पाताळात गेलात तिथं शुक्राचार्य आहे, तुम्ही वरती गेलात तिथं बुधाचार्य आहे. जिथे जिथे जाल तिथे गुरु शिवाय तुम्हाला ज्ञान नाही. जन्माला पहिले आई गुरु, वडील गुरु, शाळेत गेले मास्तर गुरु, नोकरी लागली तिथला चपराशी गुरु, तिथला साहेब गुरु, लग्न झालं महागुरु. तुम्हाला काही कळत? कोण म्हणतात महागुरु? आता पोरग मोठं झालं, 12वी 15वी झालं, 1 लाखाचा पगार कमवायला लागलं, बाबा तुम्हाला काही म्हणतात का नाही? म्हणजे हे का चुकीचं आहे? हे इंग्रजी शाळेत जातात ना, यांना माहिती, यांना काही कळत. मग कळे ते ना कळे, वळे ते ना वळे, गुरुविनं हे सगळं पोटे कळेल. तुम्ही फक्त काम करत असताना नामस्मरण करा. गवत हे मी लावलं नाही, माझ्या देवाने एवढं आणलं कुठून, आता खुरत गवत येणार नाही का? पाणी दिलं की. मग हे करतंय कोण? मी एकच पिशवी लावली, मला एवढा 50,000चा कापूस कुणी दिला? मी 1 एकरच लावला, मला एवढा 1 लाखाचा ऊस कुणी दिला? का देवाचे उपकार मानू नयेत आपण? मानतोय का? मानतोय का आपण देवाचे उपकार? नाही मानत. सुंदर असं शरीर कुणी दिलं? आईच्या पोटातल्या देवाने दिलं. तुमच्या पोटामध्ये देव आहे आणि तुम्ही त्याची भक्ती करावी म्हणून माऊली ज्ञानोबरायांचा अवतार आहे. आसोनी संसारी ज्ञानोबरायांचा अवतार झाला नसता तर आपल्याला परमार्थ काहीच कळाला नसता. माऊलीने सांगितलं ना, देव घ्या म्हणून. ज्ञानदेव म्हणे तरलं तरलं. आत्ता उद्धरलो गुरुकृपे, गुरुच्या कृपेने. हा गुरुकडे गेला, बाबाजी मला ब्रह्मदेव भेटले, मला शंकर भेटले, मला विष्णू भेटले, मला म्हणे काहीतरी माग. म्हणजे आता तू त्याला मागणारी का? माझ्या गुरुचा रोग जाऊ दे म्हणून उठ, माझ्याजवळ थांबू नको. ते गुरु असलं रागीत होतं. मी गीत थांबू नको म्हणला, माझा मी गंगेत जाईन. बाबाजी मी त्यांना बोलवलं नाही, ते आले. ते विचारतात तुझी खूप सद्गुरु भक्ती झाली, तुझी सद्गुरु भक्ती झाली म्हणून मी तुम्हाला सांगतोय. ते मला म्हणतात काहीतरी माग. मी काय मागू? तुला काय मागायचं? म्हणलं मला काहीच मागायचं नाही, मला फक्त माझा गुरु पाहिजे. जा त्यांना जाऊन सांगू, मला काही नको म्हणून सांग, मला माझा गुरु पाहिजे म्हणून सांग. आपण म्हणू का रोगाचा पिंड आपला गुरु आपल्याला पाहिजे म्हणू? आपण म्हणू? हा म्हणू काय? ही तर गंमत आहे. तुम्ही बघा पारायण करून नवनाथाची गुरुचरित्राची कसं सांगितले गुरुचं वर्णन तिथं. आणि तुम्हाला किती अनुभव आहे आपल्या माणसाला. तुम्ही जेवढे एकांत करणार जेवढा, कारण तुका म्हणे आम्हा एकांताचा वास नाही गुणदोष येत अंगात. तुम्ही कुणी नव्हते तो पण मी जडून होतो, तुम्ही सगळे आले. देव करतो चाल. तुम्हाला जर निसंग न करी रे संग, राही रे निसंग, लागून येते मळ ममतेचा. शिकवलं त्यांनी सगळ्यात राहून निसंग राहावं.
एकटं राहून निसंग राहावं, नाही तर एकटेच राहत आहे आणि ह्या गावाची चिंता करते, त्या गावाची चिंता करते, ह्या महाराजाची चिंता करते, त्या महाराजाची. मग तू एकटं राहून तरी काय फायदा आहे? उपयोग आहे का त्याचा? काय म्हणजे काय केलं एकाला असा राग आला, नवऱ्याची भांडणं झाली, बायको दिली सोडून, भगवं घातलं, त्याटा दाढी वाढायला गावात जायचं, भिक्षा मागून यायचं, डोंगरावर राहिलं. डोंगरावर जाऊन राहिलं हे गुरु महाराज, डोंगरावर राहिलं पण एक दिवस त्याची लंगोटी उंदराने कुरतडली म्हणून मांजर आणलंय. उंदराने कुरतडली, उंदराला औषध काय, मांजर आणलं. आता मांजरीला दूध पाहिजे म्हणून गाई आणली, गाईला सांभाळायला कोणतरी माणूस पाहिजे म्हणून बाई आणली. घर बांधले डोंगरी, विषय हिंडे दारोदारी. असला गुरु नाही ना मिळाला आम्हाला चांगला कणकणीत. ही ज्ञानेश्वरी हा माझा अनुभव, ही गाथा हा माझा अनुभव, हा भागवत हा माझा अनुभव. आत्मप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि संत प्रचिती असं आणून देणारा गुरु मला भेटलाय. खूप काळजी केली. ओगी माझं तिचं पिल्लू तिच्या मागे फिरतं, कुत्र्याचं पिल्लू तिच्या मागे फिरतं, आईचं लेकरू तिच्या मागे फिरतं. जोपर्यंत सद्गुरूची संगत आहे तोपर्यंत संगत घडते. नंतर सद्गुरू आपली काळजी करतो, तो आपल्या अवतीभोवती फिरतो. आपलं लक्ष श्वासावर राहिलं की गुरु आपल्या भोवती असतो म्हणून श्वासावर लक्ष ठेवतो. अनुभव येतो की मी शेतात काम करतोय बाई, मला ना असा भासच झाला, मला अनुभव आला. जो साधक ध्यानात राहतो त्याचं साधन सद्गुरूपर्यंत पोचतं. कारण अँटी नाही आपला. नारद मुनीचा अँटीना होता एवढा लांब, पण आपला पण अँटी नाही. तुमच्या डोक्यात हात ठेवला, तू थापलं, सांगितलं, मग इथं सांगितलं ब्रह्माचे निपाडून निशंक होय. सगळ्यांमध्ये मी भरलेला आहे. तुम्ही नाही ऐकत, मीच ऐकतोय. माझ्यातलं तुम्हीच सांगताय. कारण त्यांनी सांगितलं की शिष्या देखील देवांचा मानता याचाच पुढे उपदेश. तुम्ही देव आहेत. कुठे जाऊ बाजी बाबा म्हणायचे देव बघायला. बाबा सांगायचे मी देव बघायला कुठे जाऊ. हा देवांकडे गेला म्हणे बाबाजी मी गुरुदेवांना विचारलं, गुरुदेव म्हणजे तुला काय मागायचे ते मी तुम्हाला एवढंच मागतो, जन्मजन्मी मला माझा गुरुदेव. तुम्ही मागता का देवाला जन्मजन्मी हाचा नवरा दे? मागतात? मागशील काय? वाक्य ऐकलेच काय? जन्मजन्मी हाच नवरा द्या, जन्मजन्मी हीच बायको दे, मागतात काय? त्यांनी सांगितलं भगवान शंकराला, ब्रह्मदेवाला, विष्णूला, मला जन्मजन्मी हाच सद्गुरू दे. कारण माझ्या सद्गुरूने मला माझ्यातला देव दाखवला. गुरु काय करतंय, आपल्या आतली वस्तू, अमोलिक वस्तू दे मेरे सद्गुरू. अनमोल अशी आपल्यामध्ये एक आत्मवस्तू आहे, सर्वांच्या हृदय देशी. मी अमुका ही आयशी, जे बुद्धीस्फुरी अर्नेशी ते वस्तू निघा. कोणती वस्तू आहे ते सांगताय? कोणती वस्तू सांगताय? सर्वांच्या हृदय देशी मी अमुका ही आयशी. आता तुमचं दोघांचं भांडण, तुम्ही म्हणतात मी, मालक म्हणताय मी, तुम्ही म्हणतात मी, मालक म्हणताय मी. म्हणजे हे मीचं जे गचपण आहे हे ईश्वर आहे. हेच ईश्वर आहे ना. ती म्हणते ऐक मी काय म्हणते, तो म्हणतो ऐक मी काय म्हणतो. कोण आहे हा मी? ते म्हणतो तू ऐकत नाही, तू म्हणते तू ऐकत नाही. रागाला गेली की ही एकेरी बोलते तू ऐकत नाही. हा तू कोण आहे? म्हणून सांगतात माऊली ज्ञानोबा, मी तू हा विचार विवेके शोधावा, गोविंदा माधवा याच देहाला आल्यानंतर मी कोण आहे? मी तत्वाने ईश्वर आहे. मी वासुदेव तत्वता. तुमचं स्वीकारलं का तुमच्या जीवाने मी ईश्वर आहे? मग कधी स्वीकारायचं? आम्ही मेल्यावर. त्याच्यासाठी हा सत्संग आहे. नाही तर काय सकाळ सकाळ भाऊंना म्हणलं राहू दे भाऊ मी पूजा करते, स्वार्थ एवढाच. ते म्हणजे नाही नाही तुम्ही सामाना आम्ही पूजा करतो. तर सकाळी माझी अंघोळ झाली की माझ्या गुरुची पूजा व्हायला पाहिजे ना. रोज तर भाऊच करतात, पण आज म्हणलं नाही भाऊ मी करते. आणि मी करते भाऊला वाटलं असेल काय याच्या डोक्यात आज आलं काय. मग ते आपलं उरकलं गेले, आम्ही आपली पूजा केली सकाळी सकाळी. मग हृदयात नव्हता का? हृदयात आहे. पण सगुणी भसता निर्गुणी पाळी, विकल्प धरता जीवाजडी. मूर्ती प्राण प्रतिष्ठापना केली, मूर्तीची पूजा काय करावी? करूच नाही का? मूर्ती का पूजा करायची? त्याच्याजवळ गेल्यानंतर आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो. तो आनंद घेऊन आपल्या घरी जायचं. आता इथं आले तुम्हाला काही दुःख आहे का? मी म्हटलं आपले थोडेसे लोक येतील, थोडंसं काहीतरी करा गोडाचं, जाऊ दे. मग कशासाठी करायचे आपल्याला हे? त्यांनी सांगितलं गुरु तेथे ज्ञान. काय ज्ञान आहे गुरुजवळ? मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्माचं ज्ञान आहे. आणि ते दिल्यामुळे अर्जुना जयाची मी वाक्य उजेडी. माझ्या गुरुने मला एक नाम दिले, त्याच्यामुळे आता चित्त काय झालं, निरड झालं. आता ते काही कोणाला भेट नाही. आणि ब्रह्माचे निपाडे निशंक होय, मी ब्रह्म आहे असं त्यांनी स्वीकारलं. आणि स्वीकारल्यामुळे निशंक झालं. शंका राहिली नाही त्याला. शंका जात नाही म्हणजे देहबुद्धी ध्रुव झाला. शंका आहे म्हणजे देहबुद्धी, शंका गेली. मग ते म्हणतात संशय आणि घोर पाप नाही आणि तो
विभरी बुद्धी विनाशय लक्षणे ते संशय बुद्धी निशंकपणे मी आत्मा आहे ब्रह्मय वाटतं का? रात्री म्हणून झोपा मी आत्मा आहे ब्रह्मय. जेवढ्यांची प्रबोध झाली त्यांनी मी आत्मा आहे ब्रह्मय माझ्या सद्गुरू सांगितलं माझ्यात ईश्वर राहतो एवढं म्हणता येईल. सकाळी उठले देवा मी तुझं आहे, हे सगळं गबाळ तुझं आहे, हे गबाळ बरोबर आणलेलं नाही, बरोबर येणार नाही, त्याची आसक्ती ठेवायची नाही. त्याच्यात राहायचं, प्रपंचात राहायचं, असं संसार आहे. प्रपंचात राहायचं मग मी व्यवहारी असे निवर्तत जेवी जाळात होतं. बाबांची मंडळी आजारी होती नाशिकला. बाबा पिंपळनेरला कार्यक्रमाला आले. कसे निरासक्त संस्कृती लेखले आपण. आणि मग मी गेले बाबांना भेटायला. पिंपळनेरचा कार्यक्रम संपल्यानंतर बाबा पिंपळनेरला आले आणि पिंपळनेरला परत कुठंतरी कार्यक्रमाला गेले. मला म्हणजे तुझी आई आजारी. मी गेले नाशिकला आईला भेटायला. आईला भेटायला गेले ताईसाहेब आजारी होते. बाबांची मालकी. बाबा ते म्हणे तुझा बाबा मला आत्ता येतो म्हणून सांगून गेले. 15 दिवस म्हणजे आले नाही आणि माझं खरं नाही. त्यांना म्हणा मला पाणी द्यायला या, नाहीतर मग मला आम्ही द्यायला या, काहीतरी करा. माझे डोळे भरून आले. मी परत आईला म्हटलं आई बाबांना सांगते तू काहीतरी सांगितलं तर ती येणार नाहीत म्हटलं. त्यांना पक्क माहिती ब्रह्मसत्य जगन मिथ्या मरणाऱ्या बायकोनी स्वीकारलेले. तुम्ही स्वीकारा ना जरा. माझ्या बाबाची बायको सांगत होती त्यांना पक्क माहिती ब्रह्मसत्य जगन मिथ्या ते येणार नाहीत बाळा. पण मला निरोप सांगते त्यांनी येऊन मला पाहावं, त्यांनी येऊन मला पाहावं अशी माझी अपेक्षा आहे. उदयवाची मंडळी खूप सुंदर आहे, खूप सुंदर व्यक्तिमत्व. बाबा अतिशय छान. मग मी आले नेमके बाबा भेटले कुठेतरी लगेच. तेव्हा काही आमच्याकडे फोन नाही किंवा काहीच सुविधा नाही. पण एक गुरुचरणी ठेवी त्या भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आलावे. किती म्हणून सांगू काही देव आहे गुरु आहे. तुम्ही सकाळी त्याचं ध्यान केल्याशिवाय चिंतन होणार नाही. ज्या की मन स्थिर होत नाही त्या अर्थी गुरुचरणी जरी गुरुच्या ठिकाणी हे असेल तर गुरुच्या ठिकाणचा भावच तुमचा भाव तुम्हाला ज्ञान देत असतो. गुरुभाव तुम्हाला ज्ञान देत असतो. तुमचा जेवढा भाव उत्कट दृढ जेवढा श्रेष्ठ वरिष्ठ कनिष्ठ अतिकनिष्ठ अतिशय उत्कट भावापोटी तुम्हाला ज्ञान प्राप्त होतं. अतिशय उत्कट भाव. आणि जेवढा तुम्ही उत्कट होत नाही मला भेटायचं आधी तर जायचं ना जाऊन दर्शन घेते देवाचं व्हायचं जायची चाल बाबा माझं कार्य सिद्ध करा. मग आपल्याबरोबर देव येतो. इथे दर्शन करून जाऊन तुम्ही करा कामाला सुरुवात करा. तुम्हाला असा अनुभव कामही चांगलं होतं जास्त होतं मनही आनंदी राहतं. मनाला आनंद पाहिजे ना, समाधान पाहिजे ना. सततम कीर्तयंतो अर्जुना सतत माझं नामस्मरण कर आणि युद्ध कर. काय सांगितलं? सतत नामस्मरण कर आणि युद्ध कर. समाधान पाहिजे ना, नामामध्ये युद्ध कर. आता सतत नामस्मरण चालू आहे आपलं. 21,600 वेळा आपला श्वास नामस्मरण करतो. हे आपल्या सद्गुरूने आपल्याला सांगितलं. मी भेटली बाबा आणि किती आठवण काढत होते तुम्ही केलेलं. आणि मी गेले होते तिचं मरण चुकणार आहे का? ती जाणार त्या दिवशी जाणार असेल आणि मला ते कळणारच आहे. बघा असे निरपेक्ष महाराजांची लेकर येतात. ते प्रपंचात होते हिंडत फिरत होते सगळीकडे पण जगामध्ये विश्वामध्ये देव पाहत होते. आणि त्यांची आपण लेकर येतात. आपण आयरेगेरीची लेकर नाही. मग आता करायचं कशासाठी हे निशंक अर्जुना ते वेळी आपण आले हे असे होते माझ्या होते आपण तू अर्जुना तुला असं वाटेल की ह्या सगळ्या विश्वात मी भरलेला आहे. मी शरीराला नाही. तुमच्यातला जो मी आहे तो मी आहे. असं नाही. आयचे ज्ञान प्रकाश पाहिजे. हे गुरुचं ज्ञान प्रकाश आहे. मग धुवांना जाईल जे गुरुकृपा होईल पार्थाचा अर्जुना तेव्हा गुरुकृपा झाली असं समज की आलं ते लेकरू माझं ते लेकरू आलं माझं आलं असं वाटतं. तुम्हाला वाटत नाही आई पण गुरुला लेकर वाटतं. कारण जग ब्रह्म आहे ईश्वर निर्मिती. तुम्ही लेकर वाटतात पण तुम्हाला जेव्हा वाटेल ना नाही गुरु माता पिता गुरुची देवता गुरु मुक्तीदाता ऐसे म्हणे. गुरुकृपेविने नाही आत्मज्ञान वाहू गातो शिव साधनांचा नाना साधनांच्या केल्या खटपटा त्या रपवती याच्या दारावंटा जाणव जातात जाणीव खाली आडपाटा योगाभ्यास विरोधी ती वाटा धन्य आनंदाची सापडलेली वेळ त्यांनी संत सज्जन भेटले कृपाळ दृष्टी दाखवली यशोदेचा बाळ धन्य आनंदाची सापडलेली वेळ. ते गेले का करायची वाट. आपण काही एक माणूस जेवायला घातल्यावर श्राद्धाच्या दिवशी झालं का किती दिवस तुम्ही आपण किती दिवस करू आपण असेपर्यंत तुम्ही जेवण देतोपर्यंत
सासू सासरे जेवते आणि तुम्ही मेल्यानंतर तुमचे सासू सासरे जेवायचे बंद होते. मुलगा मेल्याच्या बाप जेवायचं बंद होतं की मग आता संत मरतच नाही, ते मरतच नाही तत्वाने. ते कायम असतं गुरु मेला असं कुठं ऐकलं जातं म्हणून. गुरु मेला देह ठेवावा लागेल यात शंका नाही, पण गुरु मरतच नाही. कालही आहे, आजही आहे, उद्याही आहे. देव जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सृष्टीत नव्हती, अव्यक्त निराकार नाही जाकार, जेथून चराचर हरी शिवाजी जिथून. मग तुम्हाला एवढं आहे ना, तुम्ही फक्त एकदा हातात खुरपं घेतलं, हरिपाठ म्हणा, दोघी गवळणी म्हणा, अभंग म्हणा, देवात सोडव बाबा याच्यातनं हे गवत काढलं, आतलं पण गवत काढा, श्वासावर लक्ष ठेवा. तैसे भोगा तुम्ही निघता. अर्जुनाला प्रश्न सांगितले देवाने, तैसे भोगा तुम्ही निघता. चित्त मधमारी निघता. राहतं कानामध्ये चित्त आपलं चित्त डोळ्यातनं बाहेर, कानातनं बाहेर, वाण्यातनं बाहेर, हातातनं, पायातनं, संपूर्ण 9 दारातनं आपलं चित्त बाहेर पडतंय. तैसे भोगा तुम्ही चित्त मधमारी होता. हळूहळू पंडित सुद्धा मेचूय अर्जुना, तुला कृष्ण व्हायचे आहे यात शंका नाही. तैसा बोलले आत्माराम श्रीकृष्ण, तुमच्यामध्येच कृष्ण राहतो, तुमच्यामध्येच राम राहतो. तुम्हाला त्याची जाणीव नाही की माझ्यात देव राहतो, माझ्यात माझा गुरु राहतो. आपण तर धड धड गुरुची निंदा करतो. गुरुला तुमच्याच तोंडाने गुरु बोलतो, तुमच्याच कानाने गुरु ऐकतो, तुम्हाला माहीत नाही. काय सांगतो हे वाक्य ध्यानात ठेवा. दुसऱ्याजवळ जर तुम्ही सद्गुरूबद्दल चांगलं वाईट बोललात तर समजायचं माझ्या कानाने माझ्या गुरुने ऐकलं. हे ज्ञान तुम्हाला ज्या दिवशी होईल त्या दिवशी तुमचा परमार्थ सक्सेस. तोपर्यंत ऐकायचं नाही. आपल्या गुरुबद्दल जर कोणी चांगलं वाईट बोलत असेल ना, गुरुची निंदा ऐकायची नाही आपल्या कानाने, कारण गुरु तेथे ज्ञान. जायचे वाक्य ते उजळे झाले चित्त निधडे, ब्रह्माचे पाडे निशंकू होईल. कारण देहबुद्धीबद्दल बोलतायत तुम्ही. माझा गुरु काय एवढा आहे का 3.5 हाताचा देह? माझा गुरु जगात भरलेला आहे. जगाच्या वाऱ्याला आधार त्याचा आहे, जगाच्या प्रकाशाला आधार त्याचा आहे, जगाच्या वायूला आधार त्याचा आहे, जगाच्या तेजाला आधार त्याचा आहे, ते जगाच्या पाण्याला आधार त्याचा आहे, जगाच्या पंचमहाभूताला आधार त्याचा आहे. तो माझा गुरु. कशाचा आधार आहे? कारण सृष्टी निर्माण कशी करायची हे सुद्धा गुरुतत्वाने सांगितलंय. हंसरूपी ब्रह्मोपदेशी श्रीहरी गुरुतत्वाने सांगितलं, अशी अशी सृष्टी निर्माण कर. इथं सुरुवात आहे गुरुची. सृष्टीच्या आरंभी, सुरुवातीला, शेवट, मध्ये तिन्ही काळामध्ये गुरु राहत असतो. तिन्ही काळामध्ये. मग आपल्याला काय करायचं? चला, मी त्याचं कल्याण नाही, त्याचं कल्याण, मी त्याला देवाची कृपा नाही, त्याला देवाची कृपा. चला आलं म्हणजे एक झालं जेवायला बावली यांना फोन केला आणि माझ्या काही डोक्यात राहिलं. मी आले वृंदावनवरनं, मग कॅलेंडर पाहिजे, बाबा फोन केला, बाबूला 6 तारखेला पुण्यतिथी. लग्नाचे तारखा आहेत, कामाचे तारखा आहेत, लोकांची कामं चालू आहेत, लग्न चालू आहेत. आपण कशाला कोणी? पण आपण काय करतो माहिती आहे का? आले त्यांचे आभार, नाही आले त्यांचे आभार. आपण नाही आले ते का नाही आले याची चिंता करतो. न येणाऱ्याची चिंता कशाला करायची? जो आलाय कामात वेळ काढा सकाळपासून झालाय त्याच्याबद्दल आदर झाला. कोण येईल कोण नाही येईल, कोण देईल कोण नाही देईल. माझ्या बाबा सांगायचे, जी अवस्था वाला नाही ती अवस्था वाला, की अवस्था वाला नाही की अवस्था वाला. करतील त्यांचे कल्याण, नाही करतील त्यांचंही कल्याण. हे संतांचे शब्द. कारण संत बीज पलटेने युग गयानंतर, हर एक युग में ध्येय धरे फिर संतांचे संत. पण आपल्या संत म्हणजे भला मोठा गंध बिंद सगळ्या अंगाला घटा घटा, इकडे मुद्रा, महाराज इथं जाटा तिकडे अडकवलेल्या. तुम्हाला कुठं माहिती जाटा विकत त्र्यंबकेश्वरला, त्र्यंबकेश्वरला 500 रुपयाला जाटा विकत मिळतात की त्याला ती अडकवतात ते. ही माहीत नाही तुम्हाला. आम्ही एक महाराज पाहायला गेलो त्र्यंबकेश्वरला, तिथं आपल्या अशोक जेवयाचं पोरं जातात नाही जाटा तिथं अडकवली. मी विचार केला, काय जरी तरी आठवत तर नाही, हे काही शक्य नाही. शिव इथं जातात तिथं पोरं 20-25 वर्षाचा बाजारात फिरले तर जाता विकत मिळतात. अरे अरे संगीत छंदी काही देव जोडी यायची नाही. देव भावाचा भाव केला, हा दुष्काळ पाहिला. गोपिकांनी काय केलं? कृष्णावर भाव धरला. कृष्णावर भाव धरल्यानंतर त्यांनी झालं कृष्ण 10-12 वर्षे गोकुळामध्ये राहिले आणि गोपाळ कृष्ण द्वारकेला गेले, कर्तव्य कर्मामध्ये गेले. एक दिवशी भगवान कृष्णाला गोपिकांची आठवण झाली. तुम्हाला आठवण झाली गुरुची, मन भरून यावं, बस तीच तुमची पावली. तुम्ही काही करत नाही, तुमचं मन नामाला लागलंय, तुम्ही काही करत नाही आणि मनाच्या भरून आलं, समजायचं आपलं मन
ते जीवाला वाईट वाटतं, इतकं सगळं मिळाले पण मी इथंच रमताय असं होतंय तेव्हा. ते जीवाला आतल्या वाईट वाटते, शिवस्वरूपाला मिळायचंय मला आणि मी तर याच्यात सगळ्यात नशिबांतात रमतोय म्हणून तो बोधकी देतो आपला जीव आपल्याला माहित नाही आणि होतंय असं पण असं होतं. बरं तो गोठ्यातला बैल माझ्या बाबांच्या द्वारात सुटकारा टाकतो. त्या जनावरांचा सुद्धा अंतर्गत कुंभक आणि बैल कुंभक होतो. तुम्हाला किती वेळा सांगितलं आज्ञा चक्रावर लक्ष ठेवून चिंतन करा. करतात कोण? किती वेळ करतात चिंतन? मग किती वेळ बसतात आणि बसल्याशिवाय आनंद मिळणार नाही. बसल्याशिवाय सद्गुरूची भेट घ्यायला वाटणार नाही. याला आज्ञेचे तत्व म्हणतात, याला ब्रह्मांड म्हणतात. ब्रह्मांडावर लक्ष राहायला पाहिजे. ब्रह्मांडावर लक्ष राहिल्यानंतर ब्रह्मानंद होईल. मग ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहाचे संभाळ, कोण विचार करेल त्याला काय देईल ना. आपल्यामध्ये ईश्वर राहतो हे सद्गुरूने आपल्याला दाखवलं. एवढंच पहिले लक्षात ठेवा, देव माझ्यामध्ये राहतो आणि म्हणून इथे देव माझ्यामध्ये राहतो म्हणून मी प्रपंचात आहे. माझ्याकडे देव निघून गेला तर मी प्रपंचात राहू शकतो का? मी प्रपंचामध्ये देव माझ्याकडे गेला तर मी आता बोलू शकतो का? नाही बोलू शकत. म्हणून तर अर्जुना ऐसे ज्ञान प्रकाशित पाहिजे जै मोहाट करत आहे गुरुकृपा पाहिजे. अर्जुना किती वाईटातला तरी रस्त्यावर पडलेला असू द्या, माणसं मारलेला असू द्या, जरी कल्मशाचा आलो वाईटातला वाईट ज्ञान झाल्यानंतर लक्ष्मी सांगतात पाहून जरी कल्मशाचा आलो किती बी सारखं वाईटच विचार करायचा. तू भ्रांतीचा सागरू, तुझी भ्रांत अवस्था समुद्र एवढी मोठी असू दे, व्यामोहाचा डोंगर बोल असते. दुसरा विचारच नाही चांगला एवढं तरी ज्ञानशक्तीचे निपाडे. तरी हे अवघीची चोकडे सामर्थ्य असे चोकडे ज्ञानी आहे. या ज्ञानामध्ये एवढं मोठं सामर्थ्य आहे की तुझ्यातलं सगळं बाजू देखे विश्वभ्रमाईचा अमृताचा कवळचा दयाची या प्रकाशा पुरेची ना. काय सांगितले त्याने? बघ अर्जुना, देख सगळ्यांचा परमार्थ करतात, कोण करत नाही. पण असा विचार करतायत का मी किती वाईट होतो, मी किती चांगला झालो, कशामुळे झालो करतो का? वाल्याला कळालं आता माझं कोणी नाही आणि माझ्याबरोबर येणार नाही, माझं पाप घेणार नाही. पाप जायला पाहिजे तर काय करायला पाहिजे? रामकृष्ण उच्चार आणि तर अशी तर पापाचे कळप हरी उच्चारल्यानंतर पापाची जातीलेल्या अशी नामसंकीर्तन साधायला पाहिजे. जवळ पापे ते कोणी करायचं? जीवाचं पाप घालवण्यासाठी नामस्मरण करायचे. आणि म्हणून ते त्यांनी सांगितलं अर्जुना त्यावेळी तू स्वतः आपणाला सर्व वर्तमान ही मुद्दे माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी पाहिजे. अर्जुना अशा रीतीने गुरुची कृपा होईल तेव्हा तुझ्या अंतःकरणामध्ये ज्ञान प्रकाशाचा उदय होईल. त्यावेळी मोहवृत्ती अंधकार नाहीसा होईल. मग अर्जुना तुला कशाचाही मोह राहणार नाही. मिळालं हस्तिनापूर थांबलं का तिथे? काय झालं? हस्तिनापूरचा मोह गावात आलं. म्हणजे ही आपल्याला काय करायचे? त्याच्यात राहून मोह येत राहील. हा माझा नाही, ईश्वरा तुझा मला सुख पाहिजे आणि सुख फक्त भगवंताच्या नामस्मरणाने मिळेल, सद्गुरूच्या भेटीने मिळेल, सद्गुरूच्या स्मरणाने मिळेल. बाकी एरवी आपल्याला मिळू शकत नाही. माझा गुरुनीलाच नाही, मरतच नाही, मरणारही नाही. कारण माझ्यात बोलणारा तू आहे, कानात ऐकणारा तू आहे, डोळ्यातनं पाहणारा तू आहे, देहाचा सगळं बदल करणारा तू आहे. गुरु आणि ईश्वर वेगळा नसतो. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू म्हणतोय